मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचा दाखला म्हणजे नागरिकत्व देण्याचा जो घोटाळा झाला आहे, सरकारने त्याचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्र ATS यांनीही या संबंधात एक त्यांची टीम मालेगाव मध्ये पोहोचली आहे. ह्या घोटाळ्यात तहसीलदार, एक अतिरेक्यांशी संबंधित आतंकवादी संघटनाचा एक मुखिया आणि एक पूर्व आमदार, एक सध्याचा आमदार यांचा संगनमताने अवघ्या 4 महिन्यात 1000 लोकांना नागरिकत्व देण्यात आलं. हे लोक म्हणजे बांगलादेशी रोहिंग्या. यांनी जे पुरावे दिले आहेत, हे पुराव्यामध्ये फोर्जरी आहे, चीटिंग आहे, फ्रॉड आहे, दुसऱ्यांचे कागद स्वतःच्या नावाने दिले. तहसीलदार आणि मालेगाव महापालिकेने ह्याच्यात काहीही चौकशी केली नाही. सरळ आणि एका सर्टिफिकेटच्या मागे 50,000 ते 1,00,000 रुपये घेण्यात आले. आज मी आपल्याला काही डॉक्युमेंट देतो. 13/12/2024 रोजी नजमा बानो अब्दुल शकूर यांचा अर्ज, जन्म लिहिलाय 4 जून 1974 मालेगाव मध्ये. पेपर काही नाही. पण तहसीलदारांनी सांगितलं त्यांनी आम्हाला रेशन कार्डचा फोटोकॉपी दिली. आता ही जी रेशन कार्डची फोटोकॉपी आहे त्यांचा आणि त्या नजमा बानोचा काही संबंधच नाही आहे. हा रेशन कार्ड दुसरा कुणाच्या नावाचं रेशनिंग अधिकाऱ्यांनी पण मान्य केलं. त्याचा खाडाखोड करून हाताने मोठा शब्दात अक्षरात नजमा बानो लिहिला आणि तहसीलदार 1,00,000 रुपये सर्टिफिकेट घेऊन जिंदाबाद. दुसरे काय सबानाबाद यांनी पण पुरावा काय दिला, रेशन कार्ड. या रेशन कार्ड मध्ये सबाना बानोचं कुठे नावच नाही आहे, दुसरा काहीही पुरावा नाही. म्हणजे 2 प्रकारचे कागद द्यावे लागायचे, एक अर्ज आणि दुसरी लाखाची नोट. आता हे तिसरं, सलीम शेख गोरेगाव मालेगाव, त्यांनी अर्ज केला. तहसीलदारने आदेश दिला की मी अनेक वर्षापासून मी माझा परिवार मालेगावचा आम्ही नोंदणी करायचं विसरलो होतो. आणि जे पुरावे सोबत दिले आहे ना, त्यात पासपोर्ट पण आहे, सगळं आहे. ते कुठलं, त्याच्यावर पत्ता आहे नवसारी गुजरातचा. मालेगावचं महाराष्ट्राचा एक कागद नाही. पासपोर्टची कॉपी आहे, आधार कार्डची आहे, पॅन कार्डची आहे, सगळी गुजरातच्या पत्त्याची. पण जन्माचा दाखला कुठून दिला जातो, मालेगाव मधून. अशाच प्रकाराने जावेद अहमद अब्दुल अदील त्याने पुरावा दिला आधार कार्डचा. आता आधार कार्डवर जे जन्म तारीख आहे ती एक आहे आणि सर्टिफिकेट दिलं हे 2 तारखेचं. आणि पुरावा काय दिला माहित आहे मालेगाव महापालिकेने, की त्याचा वडिलांच्या मृत्यूची नोंद आम्ही केली नाही, तर त्याचा वडिलांचा मृत्यू नोंद करावे. वडिलांच्या मृत्यूची नोंद आणि याचा जन्म दाखलाचा संबंध काय? अशाच प्रकाराने फरीदा बानो, सफीक अहमद, पुरावा काय, आधार कार्ड. शेख सलीम शेख काय, आधार कार्ड. फक्त आधार कार्ड कुणालाही मिळते, कुठलाही लोकल
जनप्रतिनिधीचा पुरावा म्हणून कागद दिला किंवा एम्प्लॉयरचं एक लेटर दिलं, आधार कार्ड रजिस्टर. आधार कार्ड हा पुरावा धरला जात नाही, सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सांगितलंय. आता एक आणखीन मुक्तदीर अहमद, श्रीमती सय्यद साजिद, त्यांनी काय दिलंय, रेशन कार्डचा पुरावा. या रेशन कार्ड मध्ये काही दिसते का? काही दिसत नाही. हे कुणाचा रेशन कार्ड आहे, ज्यांनी पुरावा दिलाय त्याचं कुठे नाव निशाण नाही, त्याला देऊन टाकला आधार कार्ड, जन्माचा दाखला. हे आणखीन एक ग्रस्त आहे, नूरजहां चांद खान, त्यांनी आपल्या ह्याच्यात जन्मतारीख दिली 15/5/1958 आणि जे आधार कार्ड दिलं आहे त्यात जन्मतारीख आहे 19/5/58. त्या अशा पद्धतीने कोणताही पुरावा नसताना, कुठेही फील्ड इन्स्पेक्शन केलं नाही, ऍप्लिकेशन ऑफ माइंड केलं नाही, 1000 बांगलादेशी रोहिंग्यांना जन्माचा दाखला ताबडतोब तहसीलदार वर हकालपट्टी व्हायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला मी पुन्हा एकदा आग्रह करतोय, SIT ची नियुक्ती करा आणि या 1000 बांगलादेशी रोहिंग्यांना देश बाहेर पाठवून द्या. किरीटजी, मालेगाव मध्ये हा प्रकार घडत असला तरी तुम्ही जे पुरावे दाखवले, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये काही पुरावे इथे आणले जात आहेत. भारतात हे नेटवर्क पसरलेलं आहे का, किंवा अशी काही टोळी सक्रिय आहे का? खरं या अगोदर देखील लाख रुपये घेऊन असे डॉक्युमेंट बनवले जात होते अशी माहिती मिळत होती. आता आहे की ही गोष्ट खरी आहे. काही पॉलिटिशियन, काही अतिरेक्याशी संबंधित नेत्यांचे, संघटनेचे पदाधिकारी, आणि जर मला माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे हे पश्चिम बंगाल आणि आसामचा तिथले राजकीय नेते आणि एजंट या सगळ्यांचं संगनमत आहे. त्यांनी पहिली सुरुवात केली मालेगाव येथे. आता मी आपलं मुंबईचं सांगतो. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आतापर्यंत 50 लोकांनाही सर्टिफिकेट दिले नाही, परंतु माझ्या माहितीप्रमाणे 1 डिसेंबर महिन्यात मानखुर्द मधून 100 लोकांचे अर्ज आले. म्हणजे मालेगाव मध्ये प्रयोग, डिसेंबर मध्ये मालेगाव मध्ये 500 अर्ज. तर अशाच पद्धतीने डिसेंबर मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जन्म दाखल्याचे अर्ज आले आहे. आता महाराष्ट्रभर अर्ज पडताळणीसाठी तुम्ही काही मागणी करणार आहात? ते सगळे अशा प्रकारचे अर्ज पहिला तर तहसीलदारची हकालपट्टी, महापालिका मालेगावच्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि त्याचबरोबर SIT ची नियुक्ती करा. ज्या SIT मध्ये पोलीस, महसूल विभागाचा अधिकारी आणि नगर विकास विभागाचा अधिकारी यांनी आतापर्यंत ज्यांना सर्टिफिकेट दिले आहेत त्याची चौकशी करून ते रद्द करणं, त्यांना पुन्हा त्यांचा मायदेशी पाठवणं, म्हणजे बांगलादेश, ब्रह्मदेश, रोहिंग्या जे असेल ते. आणि यात जे सरकारी अधिकारी त्यात इन्व्हॉल्व आहे त्यांच्यावर क्रिमिनल फौजदारी कारवाई. मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार या दिशेने निर्णय घेणार. ओके, टोरस कंपनीच्या बाबत एक मोठा घोटाळा समोर येतोय. तुम्ही काही वेळात टोरस कंपनी मध्ये जाणार आहात, दादाला काय सांगा? काही गुंतवणूकदारांनी माझा संपर्क केला आहे. 5% 10% अशा प्रकारचं रिटर्न आठवड्यात, महिन्यात देणं. मी आज स्वतः 12:30-1 वाजता दादर प्लाझा येथील या कंपनीच्या कार्यालयात जाणार आहे आणि त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या घोटाळ्याचा तपास तीव्र गतीने व्हावा. त्या सगळ्यांची प्रॉपर्टी बँक खात्यात ताबडतोब जप्त करावे याचा पाठपुरावा करणार. काही परदेशी नागरिक देखील या कंपनीमध्ये आहेत जे डायरेक्टर बॉडीवर होते. कसं पाहता या इन्व्हेस्टमेंट? आता ही जी पोंडी कंपनीचा स्केम आहे हा, तर तिथे चाललोय त्या अधिकाऱ्यांची आणि पोलिसांची बोलून मग पुढे.
चलो कर ले। बांग्लादेशी और रोहिंग्या मुस्लिम को जिस प्रकार से मालेगांव में बर्थ सर्टिफिकेट, जन्म का प्रमाण पत्र दिया गया, ये घोटाले के आज मेरे पास 100 ऐसे प्रूफ एविडेंसेस आए हैं। वहां का तहसीलदार, वहां की म्युनिसिपैलिटी का अधिकारी, वर्तमान विधायक, पहले जो विधायक रह चुके वो, एक टेरर ऑर्गेनाइजेशन है उनका मुखिया, और एक कोई एजेंट है जो झारखंड, पश्चिम बंगाल और असम में सक्रिय। इन लोगों ने मिलकर मालेगांव में गत 4 महीने में 1000 बांग्लादेशी रोहिंग्या मुस्लिमों को सर्टिफिकेट दिलाए। एक सर्टिफिकेट के पीछे 1 लाख रुपया घूस दी जाती है। अब मजेदार किसका है कि आपको नागरिक बनना है तो जो डॉक्यूमेंट्री एविडेंसेस चाहिए उसमें से एक भी मैंने 1000 में से 100 ऐसे निकाले, 100 की जांच की। अब देखो ये नजमा बानो अब्दुल शकूर, उन्होंने कहा मेरा रेशन कार्ड है, तहसीलदार को रेशन कार्ड का प्रूफ दिया। अब यह जो रेशन कार्ड है उसमें नजमा बानो का नाम ही नहीं है, या और किसी का रेशन कार्ड और बर्थ सर्टिफिकेट नजमा बानो को दी गई। अब ये दूसरा शबाना बानो, उन्होंने भी प्रूफ करके दिया रेशन कार्ड। ये रेशन कार्ड और ही किसी परिवार का है, शबाना बानो का नाम भी नहीं है। अब ये महाशय है शरीफ सलीम शेख, उन्होंने जो डॉक्यूमेंट दिए है उसमें पासपोर्ट की कॉपी है, आधार कार्ड, पैन कार्ड, एक का भी मालेगांव महाराष्ट्र से संबंध नहीं है। जो डॉक्यूमेंट दिए वो नवसारी गुजरात के, और बर्थ सर्टिफिकेट मालेगांव महापालिका ने दिया। ये जो भाई साहब है शेख शरीफ सलीम, पासपोर्ट भी है इसके पास, फिर बर्थ सर्टिफिकेट की जरूरत क्या है। अब ये है जावेद अहमद, क्या प्रूफ दिया? प्रूफ दिया आधार कार्ड, और दूसरा प्रूफ मालेगांव महापालिका और तहसीलदार ने जोड़ा उसके साथ में कि इसके पिताजी का भी मृत्यु हुआ था, उसकी मालेगांव में कुछ ऑथेंटिक नोट नहीं है, और उसको दे दिया बर्थ सर्टिफिकेट। बर्थ सर्टिफिकेट यानी भारतीय नागरिकत्व। और एक महाशय है श्रीमती नूरजहां चांद खान, उन्होंने जो बर्थ डेट दी है, आधार कार्ड में एक बर्थ डेट है, जो तहसीलदार ने सर्टिफिकेट दिया उसमें दूसरी बर्थ डेट है। सैयद साजिद मोहब्बत भाई साहब ने, जनाब ने कहा रेशन कार्ड। अब ये रेशन कार्ड दिया, इसमें कुछ दिखता ही नहीं है, और किसी का रेशन कार्ड पूरा फोर्जरी, कहीं इसका नाम निशान नहीं। तहसीलदार ने उनको रेशन कार्ड दे दिया, सॉरी बर्थ सर्टिफिकेट। मुक्तिर अहमद कोई डॉक्यूमेंट नहीं, सिर्फ एक आधार कार्ड। इस प्रकार के 100 फुल प्रूफ एविडेंसेस मैंने महाराष्ट्र सरकार को दिए हैं। मैं चाहता हूं महाराष्ट्र सरकार इसके ऊपर एक SIT बिठाए। महाराष्ट्र सरकार ने जांच शुरू की है, ATS की टीम मालेगांव में जाकर काम पर लग गई है। मेरा आग्रह है कि ये 1000 लोगों के सर्टिफिकेट और डॉक्यूमेंट जांच कर, ये अधिकांश बांग्लादेशी रोहिंग्या मुस्लिम है, उनको वापस उनके देश में भेजने का प्रबंध देवेंद्र फडणवीस जी ने करना चाहिए। सर, इसको लेकर वोट जिहाद किस तरह से महाराष्ट्र में हो रही है? अब मालेगांव जो है वो वोट जिहाद का सेंटर बन गया। वोट जिहाद ये मूवमेंट है। अब इन लोगों को आधार कार्ड, फिर वोटर्स लिस्ट में नाम, पहला एक जो घोटाला मैंने निकाला वोट जिहाद का पैसा। अब
जांच एजेंसी ने कहा कि 2200 करोड़ रुपए मालेगांव में आए, 379 करोड़ इस प्रकार के अभियान के लिए बांटे गए। अब मालेगांव को एक टेस्ट करके गए 4 महीने में 1000 एप्लीकेशन, दिसंबर महीने में 500। अब ये फॉर्मूला फिक्स हो गया, मोडस ऑपरेंडी। तो महाराष्ट्र में अन्य जगह पर भी इस प्रकार के, मुंबई में मानखुर्द में ये दिसंबर महीने में 100 एप्लीकेशन आए। और इसीलिए मेरा आग्रह है कि इसमें जो मालेगांव के अधिकारी इन्वॉल्व है तुरंत उनको सस्पेंड किया जाए, उनके खिलाफ फौजदारी प्रक्रिया और एसआईटी का जल्द से जल्द गठन। सर, इसमें कोई गैंग है जो सर्टिफिकेट बना के दे रही है या फिर इसके बारे में क्या है? वास्तव में एक बहुत बड़ा रैकेट नेशनल लेवल पे चलता है। मैंने जैसे इसके लिए जो फंडिंग चाहिए, एक सर्टिफिकेट का 1 लाख वो नहीं देता है, उनकी ओर से और कोई भरता है। इसमें वहाँ के लोकल लीडर्स है जो वोट जिया, पैसा बैंक घोटाला 2200 करोड़ आए। तो ये सब एक साथ मिलकर पूरे हिंदुस्तान में रोहिंग्या बांग्लादेशी को घुसाना, आतंकवाद को पनाह देना, समर्थन देना और फेनेटिक इस्लामिस्ट जो संस्था है उनको पैसे देना। कल्याण जी के शहर में फल फूल बेचने वाले हो, चाहे फिर वो घर में काम करने वाली महिला हो, बहुत ज्यादा पैमाने पर वहाँ पाई जा रही है। इसके बारे में क्या कहेंगे सर? इसीलिए मैंने आग्रह किया है, देवेंद्र फडणवीस जी से बात की, गृह सचिव से मेरी बहुत डिटेल में चर्चा हुई, महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे जी से, और ये बहुत बड़ी संख्या में ये जो बांग्लादेशी रोहिंग्या आ रहे हैं, फिर घर में काम करने के बहाने घर में घुस रहे हैं। हर एक स्टेशन के आसपास अब जो फेरी वाले हैं वो धंधा पूरा ये कैप्चर कर रहे हैं। तो एसआईटी की रचनाओं ये सब चीजों को वो कवर करें। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।